महाराष्ट्रातील एक आमदार शिवसेनेचे संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाबद्दल अत्यंत असंस्कृतपणे ते पुस्तक न वाचता त्याच्यातला आशय समजावून न घेता त्याच्यावर टीका केलेली आहे आणि अत्यंत गलिच्छ शब्दांमध्ये त्यांनी स्त्रियांबद्दल महिलांबद्दल उद्गार काढलेले आहेत. खरं तर महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आपला स्तर किती खाली आलेला आहे ह्याचे उदाहरण आहे. कॉम्रेड गोविंद पानसरेंनी शिवाजी कोण होता हे पुस्तक 1988 मध्ये प्रसिद्ध केलं आणि तेव्हापासून या पुस्तकाच्या लाखो प्रती महाराष्ट्रामध्ये खपतायत. परंतु या पुस्तकाने महाराष्ट्राला शिवाजी महाराजांच्याकडे बघण्याचा, त्यांच्या इतिहासाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन दिलेला आहे आणि तो दृष्टिकोन न समजावून घेता आज शिवाजी महाराजांचा वापर एका राजकारणासाठी केला जातो, धर्मावर आधारित राजकारणासाठी केला जातो. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी आमदार संजय गायकवाड यांचा तीव्र निषेध करते. त्यांनी खरं तर माफी मागितली पाहिजे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. शासनाने सुद्धा हे जाहीर केलं पाहिजे की आपल्याला इतकी अश्लाघ्य भाषा वापरणारे आमदार जनतेचे प्रतिनिधी म्हणून, आपल्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून समोर ठेवणं हे किती सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. तेव्हा त्यांच्यावर माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा कारवाई केली पाहिजे अशी मी मागणी करत आहे.